पंकू तू उद्या तुम्ही सगळे पकडले जाणार। पंकजराव काय काय बोलताय तुम्ही? पकडले जाणार सगळे? आम्ही सगळे पकडले जाणार म्हणजे दीपू मामा, चमकी, सावी सगळे सगळे पकडले जाणार। त्याला माहिती आहे सगळं। सगळं चक्कर। राधे राधे कुठलंच काम पाठ आहे आता ते पुढचं बोल। माहिती का उद्या आमचे माननीय दादा अर्जुनराव कवठेकर हे तुमच्या घरी जाणार आहेत। माझ्या घरी म्हणजे? तुमच्या घरी म्हणजे श्यामलताईंकडे, ज्या ऍड्रेसवर मी गेलो होतो तुम्हाला शोधायला। काय? हो पण का? श्यामल मावशी त्यांना ब्रेन ट्यूमर आहे, त्यामुळे ती स्वतःला धरून ठेवते। आपण श्यामल मावशींना इकडे घेऊन येऊ ना, आपल्या समोर त्यांचा इलाज करू। जा आणि सरळ श्यामल मावशींना गाडीत घालून घेऊन ये। कधी संपणार आहे हे सगळं? तरी बरं पंकजराव तुम्ही येऊन हे सगळं सांगितलं, नाहीतर भुईचक्कर थँक्यू। यू आर मोस्ट वेलकम चमकी। अरे पळ जा, आणि जर काही इन्फॉर्मेशन असेल तर सांग लगेच। येतो। सावित्री मॅडमनं लग्नासाठी नकार देणं आणि श्यामलताईंचा आजारी असणं या दोन्ही गोष्टींचा संबंध लागत नाहीये ग। पण तसं असतं तर सावित्री मॅडमने स्पष्ट नकार दिला असता आणि स्पष्ट कारण सांगितलं असतं ना आपल्याला। नाही पडत, कारण वेगळंच आहे काहीतरी। नाही कृष्णाई, या पोरांचा प्लॅन काही अगदीच वाईट नाहीये, पण आत्ताच्या घडीला श्यामलताईंना इथं घेऊन येणं मला तरी योग्य वाटत नाही। दादा प्लीज तू आता काही खोडा घालू नकोस बरं। आता जे ठरलंय ना ते करूयात। हा ठरलं की ठरलं बरं। काय कृष्णाई? हा बरोबर आहे। प्रिया तू जरा गप्प बसतीस काय? उगाच मध्ये मध्ये आम्ही मोठे बोलतोय ना। अरे पण कृष्णाई, तुम्हाला काल म्हणालो ना मी सावित्री मॅडमशी बोलणार म्हणजे बोलणार। जरा धीर धरवत नाही का तुम्हाला? अरे दादा पण प्रिया ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला दोघांना एवढी घाई लागलीच आहे ना, मी आत्ता जातो आणि सावित्री मॅडमशी काय ते सगळं सोक्ष काय तो लावून टाकतो। अरे नाही नाही, आता अरे बिरे नाहीये, आता जे काही आहे ना ते मी बोलणार म्हणजे बोलणार। आता मी मागं फिरत नसतो। शांत बसा, मी जाऊन बोलतो अरे सावित्री आम्ही मॅडमशी। दादा काय ग प्रिया? अगं मी काय केलं आता? सावी काय झालं? मोठ्या तोऱ्यात गेली होती ना सया घ्यायला, पडली ना थोबाडावर, आपली ना। मी उद्या घेणार आहे सह्या। बस उद्या 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 नकोय, उद्या फेल गेला, आजचा प्लान फेल गेला। हे बघा विश्वंभर साहेब, तुम्हाला माहित नाही आज त्यात काय घडलं मला काहीच घेणं देणं नाहीये, मला सह्या पाहिजे बस। आठवतंय ना तुला इथं कशासाठी आणलंय ते? आईचं आजारपण
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लक्षात आण सगळं. हे बघ, तुझी आजवरची कारकीर्द सगळी लक्षात घेऊन तुझ्यावर अजूनही विश्वास ठेवतो. अगदीच निराशाजनक नाही तुझी कारकीर्द. पेपरवर अर्जुनच्या सह्या करून द्यायच्या. त्याच्याशी लग्न करावं लागलं ना तरी चालेल. लग्न तर मी करणार नाही. तुम्हाला सह्या हव्यात ना, त्या तुम्हाला मिळतील. सावित्री, सावी, विद्याधर, ते मी हे म्हणजे सगळं ऐकले. तुझ्याकडनं वेगळी अपेक्षा तरी काय करायची ना, आम्ही असंच वागणार होतो. मग काय हे सगळं काय? तू सावित्री मॅडम ना अर्जुनला फसवण्यासाठी इथं बोलवलेस? म्हणजे तू अर्जुनच्या प्रॉपर्टीवरती सह्या मिळवण्यासाठी ते बिचारे मुलीला इथं आणलेस? अच्छा, म्हणजे तुझ्या कारणासाठी मला तिला नोकरीवरती ठेवायला सांगितलं? गद्दार निघालास रे तू, गद्दार निघाला. अर्जुन सावत्र भाचा जरी असला ना तरी असा वागशील तू त्याच्याशी? आणि त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीच्या आईच्या ब्रेन ट्यूमरचं भांडवल केलंस तू. लाज वाटते तुला मामा? हे तुझं डोकं नाही, हे तुझं डोकं असूच शकत नाही. हे कुठल्या तरी क्रूर आणि अतिशय गलिच्छ विचाराच्या माणसाचं डोकं असू शकतं. मामा, आता निमूटपणे मला सांगायचं, या सगळ्या प्लॅन मध्ये कोण कोण सामील आहे? कोण आहे या सगळ्याचा मास्टर माइंड? कोण आहे? माझा सख्खा लाडका भाचा विद्याधर कवठेकर. विद्याधर कवठेकर म्हणजे मी? मी आहे ना या सगळ्याचा मास्टर माइंड. मग जरा माझ्या डोक्याने वागा ना. स्वतःची अक्कल कशाला पचवता रे तुम्ही?
काय मामा, अक्कल गोड घेते का आपली? या आपल्या प्लॅन बद्दल इथं आपल्याच घराच्या आवारात तुम्ही डिस्कस करता. अक्कल आहे का तुला? आणि ये मामा, एक वेळ तू फेल झालास ना तरी चालेल, माझा प्लॅन फेल होता का म्हणे, तुला सुद्धा पाठवून मी टाकत. कुठं, कधी, कसं, केव्हा, काय बोलायचं हे जरा शिक माझ्याकडनं मामा. खरंय, हे शिकायलाच पाहिजे तुझ्याकडून. एवढ्या महापुरात उडी मारून पैल तीर गाठून पुन्हा अंग कोरड्याची कोरडच. बाबू, एवढी हुशार पोरती सावित्री. पण सावित्रीचं जाऊ दे ना, खुश नाही. अर्जुन, कोणाला साधा संशय सुद्धा येऊ नये तुझा. बाबा बाबा. बर, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली? हे फाडतो सावित्री डोक्यात जायला लागले माझ्या. लग्न करणार नाही म्हणजे काय, खतम करून टाक तिला. एवढंच नको, ती सगळी कामं करेल. प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या आणून देईल सगळं. पण आता एवढं सया नकोच आहेत मला. त्या तू तुझ्याकडे ठेव. आता नेक्स्ट स्टेप एकच, अर्जुन आणि सावित्रीचं लग्न. बस. हे असं काय करतोस मामा? ह्या हरामखोर अर्जुन आणि सावित्रीचं लग्न होणं कंपल्सरी आहे. मला सांग, नुसत्या या अर्जुनच्या प्रॉपर्टीवरती सह्या घेऊन काय उपयोग होणार आहे? हा हरामखोर कुत्रा अर्जुन कवठेकर कसा आहे तुला माहित नाही का? चुटकी सरशी हजारो वकिलांची फौज लावून सगळी प्रॉपर्टी परत आपल्या नावावरती करेल. मग आपल्या हातात काय उरणार? नाही नाही मामा, लग्न झालंच पाहिजे. आणि एकदा का लग्न झालं की मग या कुत्र्याची सगळी प्रॉपर्टी आपण सावित्रीच्या नावावरती करायची. सावित्रीच्या नावावर? मामा, सगळं कसं विस्कटून सांगावं लागतं रे तुला येड्या. एकदा का प्रॉपर्टी सावित्रीच्या नावावरती झाली की दुसऱ्या दिवशी या अर्जुन कवठेकरचा खून होणार. त्याच्या खुनाच्या आरोपाखाली या बिचाऱ्या चोरट्या सावित्री चोरगे उर्फ सावी वाघमारे यांना शिक्षा होणार. निष्पाप बिचाऱ्या
फासावरती लटकणार आहे. कारण या चोरटीचं बॅकग्राऊंड शेडी आहे ना, खूप क्रिमिनल रेकॉर्ड आहे तिच्या नावावर. कसं आहे, प्रॉपर्टी हिच्या नावावरती झाली तर खुनाचा मोटिव्ह सिद्ध होतो ना. प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी एका बड्या बिझनेसमॅनला फसवून त्याच्याशी लग्न करून एका चोरट्या मुलीनं तिच्या नवऱ्याचा निर्गुण खून केला. मग काय होणार? ऑलरेडी अर्जुन कवठेकरांचा काटा निघालेला आहे आणि प्रॉपर्टी जिच्या नावावर आहे ती फासावर लटकली. मग अल्टिमेटली प्रॉपर्टी कुणाच्या नावावरती होणार? आपल्या हा कुत्रा अर्जुन कवठेकर लहानपणापासूनच माझ्या डोळ्यात खूपत आलेले. कुत्रा सगळ्यात पुढं साल्या मोठ्याचा काही हक्क आहे की नाही? आणि जेव्हा हा अमेरिकेवरनं शिकून परत आला आणि आपल्याच प्रॉपर्टीवरती नागासारखा फणा काढून बसला ना कुत्रा, तेव्हाच याचा खून माझ्या मनात निश्चित झाला होता. आणि ज्या दिवशी या हरामखोर अर्जुन कवठेकरचे डोळे कायमचे मिटतील ना, तेव्हाच या विद्याधर कवठेकरला शांत झोप लागणार आहे. सॉरी सावित्री मॅडम, एक्स्ट्रीमली सॉरी. तसं काय आहे ना, जेव्हा तुम्ही फासावरती लटकत असाल तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये आपण नेमक्या कोणामुळे गोवलो गेलो या विद्याधर कवठेकरचं नाव तुम्हाला कळणारच नाही. गॉड ब्लेस यू. अर्जुन, हा दादा. कुठे श्यामलताईंना आणायला निघालायस का? हो. बर, एक बोलू शकतो का तुझ्याशी? म्हणजे काय आहे, हे सगळं तू नीट विचार करून करतोयस ना रे बाळा? म्हणजे तू विचार केलाच असशील, पण कसं आहे, आपण ना सावित्री मॅडमला विश्वासात न घेता हे सगळं करतोय ना, म्हणून जरा तुझी काळजी वाटते मला. आणि त्या परत तुझ्यावरती चिडतील आणि हो त्याचं नाव होऊन जाईल. असो, हे बघ, तुला जी काही मदत लागेल ना ते सगळी करायला मी तयार आहे. काही मदत लागली निसंकोच मला सांग. बघ, या सगळ्यात आपण काय काय करतोय
हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे ना. मग आपण योग्य रीतीने त्यांची अजून काळजी घेऊ. दादा हे बघ, तुम्ही ना त्याला उगाच काहीतरी गुप्त कारस्थान असल्यासारखं फील देताय. एवढं काही नाहीये जेवढं तुम्ही त्याला बनवताय. हा अरे मी जाणार, श्यामल काकूंना भेटणार, त्यांच्या गरजेच्या वस्तू मी घेणार आणि येणार. दॅट्स इट. अरे पण सावित्री मॅडम श्यामलताईंना कॉल नाही करणार कशावरून? त्यांनी कॉल केला ना तर त्यांना समजणार सगळं आणि मग ते अजून चिडतील. हा नको आपण असं करायला, परस्पर असं नको वागायला आपण अर्जुन. नाही नाही बोलणार त्या. मी बोलेन त्यांच्याशी. नाही सांगणार. आणि दादा ऐक ना, आत्ता आपण ना ह्या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स नको द्यायला. आत्ता आपण श्यामल काकूंच्या ट्रीटमेंटला इम्पॉर्टन्स देऊयात.